आपण जावा JDBCचं कनेक्शन बघत होतो. एक तर नॉर्मली बेसिक गोष्ट आपल्याला ही लक्षात आली, की डेटाबेसला जर कनेक्ट करायचं असेल, तर आपल्याला एक प्रोग्रामिंग लँग्वेजचा सपोर्ट घ्यावा लागतो आणि आपला एक असतो डेटाबेस. ओके. बेसिक करत जायचं. जास्त डीपमध्ये नाही घुसायचं. धिस इज डेटाबेस आणि धिस इज जावा ॲप्लिकेशन. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट तुमची कॉमन आहे, की तुम्हाला जर जावामधून डेटाबेसला कनेक्ट करायचं असेल, तर तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट करता येत नाही. डायरेक्ट कनेक्ट करता येतं, पण त्यासाठी हजारो लाईन म्हणजे हजारो नाही, पण तरी 100-150 लाईनचा कोड करावा लागला असता. ओके. पण हे सगळं काम आपलं सोपं होतं कशामुळे? आपल्या APIमुळे किंवा जार फाईलमुळे. आणि ती जार फाईलचं काय आपल्याकडे? त्या कन्सेप्टला JDBC म्हणतो आपण. जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. ओके. आता JDBC हा जो प्रकार आहे, हा डिपेंडिंग ऑन तुमच्या डेटाबेसनुसार तो जार फाईल त्याची भेटते. तर काल बघितलं आपलं MySQLचा डेटाबेस होता. म्हणून आपल्या लायब्ररीचं नाव MySQL कनेक्टर होतं. ओके. पण तुम्हाला त्याच्यातल्या आता गोष्टी जास्त माहीत नाही, कुठे डेटाबेस वगैरे क्रिएट करायचा. आपण आतापर्यंत बघितले PostgreSQL. ओके. मग आता पण आपण PostgreSQLच बघू. आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळं माहिती आहे, डेटाबेस क्रिएट करणं, टेबल क्रिएट करणं. आणि नॉर्मली एसक्यूएलच्या क्वेरी हा युनिव्हर्सल पार्ट असतो. पुढे जास्त चेंज होत नाही. एखादा पर्सेंट चेंज असतो थोडंफार. ओके. जसं की PostgreSQLमध्ये मला एकच चेंज आढळलं. इथे फक्त प्रायमरी की ठिकाणी सीरियल लिहावा लागतो. हा एकच फरक दिसला एवढ्या क्वेरीमध्ये. काही हरकत नाही. सो आतापर्यंत आपण खूप सारे डेटाबेस बनवले. जसं की आपला हा नाशिकचा डेटाबेस आहे. डेटाबेसचं नाव नाशिक आहे. टेबलचं नाव आपण आय थिंक कॉन्टॅक्ट ठेवलं होतं. इथे कॉन्टॅक्टचं टेबल. हे माहिती आहे ना इथपर्यंत? म्हणजे आपलं बॅकएंड ओके. सो इथे मी काय करतो सिलेक्ट स्टार फ्रॉम काय कॉन्टॅक्ट CONTACT कॉन्टॅक्ट. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे आता बॅकएंड रेडी आहे तो PostgreSQL ज्याच्यावर तुम्ही आतापर्यंत प्रॅक्टिस केली आहे. डेटाबेस आपल्या डेटाबेसचं नाव आहे नाशिक, टेबलचं नाव आहे कॉन्टॅक्ट आणि रेकॉर्ड पण येतं. तुम्हाला इथे क्रिएट सगळं माहिती आहे या गोष्टी. आता आपल्याला जावामधून याला कनेक्ट करायचं आहे. तर जावामधून याला कनेक्ट करायचं असेल, तर आपल्याला एक सगळ्यात अगोदर ज्या प्रोजेक्ट आहे आपला, जो आपला नाशिक नावाचा प्रोजेक्ट, याच्यामध्ये ती लायब्ररी ॲड करावं लागेल ॲज अ रेफरन्स लायब्ररी म्हणून. म्हणून मी सगळ्यात अगोदर काय केलं आपण Googleला गेलो. JDBC PostgreSQLचे जे ड्रायव्हर्स आहेत, ते ड्रायव्हर्स इथून डाउनलोड केलं. डाउनलोड केल्यानंतर ते आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये डाउनलोड झालेले. हे बघा इथे. हा PostgreSQLसाठी आणि काल जे आपण केलं ते कोणासाठी केलं? MySQL कनेक्टर. प्रत्येकाचा स्वतःचा एक कनेक्टर असतो. तुम्ही उद्या जाऊन Oracle केलं, तर Oracle येऊन जाईल. उद्या जाऊन जे डेटाबेस कनेक्ट करणार त्याच्या रिलेटेड ड्रायव्हर्स. फक्त इथे चेंज होतो लक्षात घ्या एवढा पार्ट. बाकी एक डॉटचा सुद्धा चेंज होत नाही. म्हणून मी तुम्हाला ती काल प्रोसेस दाखवत होतो. तुमच्या डोक्यात ते एस-क्यू-एलचं लागलं होतं, पण ठीक आहे. आता आपण ॲज इट इज कोड ठेवणार आहे. फक्त इथे Postgre करेल. पण परत मी प्रोसेस दाखवतो, की कसं केलं गेलं होतं. सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे, ड्रायव्हर्स डाउनलोड केले. जो डेटाबेस होता त्याच्यानुसार आपण ड्रायव्हर डाउनलोड केले. आता जाणार आहे आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये. प्रोजेक्टवर गेल्यानंतर इथे राइट क्लिक करायचं. आहे ना सगळे ऑनलाईन? हां, बघून घ्या आता प्रोसेस व्यवस्थित. प्रोजेक्टवर राइट क्लिक करायचं. राइट क्लिक केल्यानंतर 1 मिनिट. प्रोजेक्टवर राइट क्लिक करा. इथे बिल्ड पाथवर जायचं, कॉन्फिगर बिल्ड पाथ. ठीक आहे. कॉन्फिगर बिल्ड पाथ गेल्यानंतर इथे लायब्ररी म्हणून पार्ट आहे. मी इथे क्लास. ओके. प्रोजेक्टवर राइट क्लिक केला, कॉन्फिगर बिल्ड पाथ. इथे बिल्ड पाथवर आलो. लायब्ररी टॅब सिलेक्ट केला. क्लास पाथ वरून इथे ॲड एक्सटर्नल जार्स म्हणून बघा. इथे क्लिक केलं. आता जिथे तो डाउनलोड केला असेल, तिथून काय करणार आपण त्याला उचलणार. हे बघा. कालचे पण काही फाइल्स होते MySQL कनेक्टर वगैरे. आता मी Postgre पण ठेवतो. आणि इथे जाऊन काय करणार आहे अप्लाय एंड क्लोज. अप्लाय केला, अप्लाय एंड क्लोज. ठीक आहे.
ती रेफरन्स लायब्ररी इथे ऍड होऊन गेली बघा, पोस्टग्रे नावाची. सिंपल. इथपर्यंत लक्षात आलंय? एवढं हो सर. समजलंय का? हां, बस. सगळ्यात अगोदर आपलं हे झाल्यानंतर त्यांना पोस्टग्रे सोबत कनेक्शन क्रिएट करायचं आहे, पोस्टग्रे एसक्यूएल सोबत. ओके. आधी आपण फक्त कनेक्शन इस्टॅब्लिश करू आणि बाकीचा कोड तर ॲज इट इज राहणार आहे, जे आपण काल बघितलं होतं. आता कनेक्शन क्रिएट करायचं असेल, तर मी इथे सोप्या-सोप्या भाषेत सांगतो. चला, JDBC मध्ये मी इथे न्यू क्लास फाइल घेतो. पोस्टग्रे, POSTGRE, पोस्टग्रे कनेक्शन. मेन फाईल आहे आपली ही. तेच फिनिश केलं मी इथे. इथे आलं. आपल्याला काय-काय लागणार आहे, मी त्या बेसिक गोष्टी घेतो. कनेक्शनचा ऑब्जेक्ट लागणार म्हणून इथे मी कनेक्शनचा ऑब्जेक्ट घेऊन टाकलं. पहिलं पार्ट. नंतर कनेक्शनमध्ये एक्सेप्शन येऊ शकतो म्हणून आपण ट्राय कॅच ब्लॉक इथे घेऊन टाकली. इथे एक्सेप्शन EXEPTION एक्सेप्शन E SIOSO सिंपल. आता इथे ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन हा जो पार्ट आहे एवढा. आता हा पार्ट जो आहे तो आहे माय एसक्यूएलचा. तिथे आपल्याला रिप्लेस करायचे आपले पोस्टग्रे एसक्यूएलचे. ठीक आहे. पोस्टग्रे एसक्यूएल साठी काय काय डिटेल्स चेंज असतात ते आपण बघू. सगळ्यात अगोदरचा जो पार्ट आहे तो तर आपला डेटाबेस आहे. डेटाबेसचा आपल्याकडे कुठल्या डेटाबेसचं आहे? डेटाबेसचं नाव आहे नाशिक, NASHIK. मग इथे डेटाबेसचं नाव चेंज करणार, NASHIK. युजरचं नाव जे असतं पोस्टग्रेसाठी ते कॉमन असतं सगळ्यांसाठी, आणि ते युजरचं नाव काय आहे आता आपण बघितलं होतं, पोस्टग्रे हे युजरचं नाव. म्हणून मी इथे रूटच्या ठिकाणी युजरचं नाव लिहिणार पोस्टग्रे. ठीक आहे. पासवर्ड माझा तोच आहे, सेमच ठेवलेला आहे मी दोघांसाठी, suresh@23, suresh@23. पोर्ट काय इथे प्रत्येक डेटाबेसचा आपला स्वतःची असते, इथे पोर्ट केलं. ठीक आहे. आता फक्त चेंज कुठे करायचं, MySQLच्या ठिकाणी PostgreSQL करायचं. तरी तो सिंटॅक्स आपण बघून घेऊ. ठीक आहे. म्हणजे ते कन्फ्युजन नाही राहणार. एखादा एक्झाम्पल. ठीक आहे. कनेक्शन बघून घ्यायचं फक्त. हे बघा. इथे काय काय केले, फॉर क्लास डॉट फॉर नेमच्या ठिकाणी काय लिहिले, org.postgre.drivers. आपण आता काय लिहिलं होतं, आपलं MySQL ड्रायव्हर्स लिहिले होते. ठीक आहे. इथे क्लास डॉट फॉर नेम आपल्याला लिहावं लागेल फॉर दिस. ॲज इट इज कॉपी करतो. इथे नव्हतं लिहिलं का आपण MySQL साठी? ठीक आहे. इथे ऑटो तयार असेल, पण इथे आपल्याला लिहावं लागेल. क्लास डॉट फॉर नेम कुठला डेटाबेस कनेक्शनचे ड्रायव्हर लागणार आपल्याला, PostgreSQL चे ड्रायव्हर्स लागणार. तो पार्ट इथे बघा, ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन, कनेक्शनचा ऑब्जेक्ट ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन. इथे काय केलंय, JDBC, आणि इथे काय केलंय बघा, PostgreSQL. म्हणजे MySQLच्या ठिकाणी काय लिहायचे तुम्हाला, फक्त PostgreSQL. तुमचं ओरॅकल असेल तर ओरॅकल, सायबेज असेल तर सायबेज, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल असेल तर MS SQL. पुढचं पार्ट तसंच आहे, लोकल होस्ट. इथे पण बघा काय 5432, कारण पोस्टग्रेचा सेम पोर्ट असतो. इथे त्यांच्या डेटाबेसचं नाव आहे, युजर पोस्टग्रेच आहे, पासवर्ड त्यांचा 123 होता, आपला वेगळा आहे. सिंपल. हे लक्षात येत आहे? हे एवढं समजतंय का? हो सर. ठीक आहे. तर आपण रन करून बघू. जर आपलं पोस्टग्रे सोबत कनेक्शन इस्टॅब्लिश झालं तर आपल्याला ड्रायव्हर ओके नावाचा मेसेज येऊन जाईल, नाहीतर काही ना काही अजून राहून जाईल सिंटॅक्टिकली. बघूया आपण. इथे आलो आणि अजून तरी काही झालं नाहीये, म्हणजे कनेक्शन आपलं झालेलं नाहीये.
काय राहिलं आता ते सिंटॅक्स काय राहिला का आपला डेटाबेसचं नाव बरोबर आहे. युजरचं नाव बरोबर आहे. पासवर्ड पण suresh@23 चा आहे. यांच्याकडे कुठली लायब्ररी वेगळी आहे का ते बघून घेऊ आपण. हम्म, काही नाही माहिती. कनेक्शन वगैरे तर सगळं बरोबर लिहिलंय. ड्रायव्हर्स नाव, क्लास नाव, कनेक्शन दिस. हे सगळे क्रूड ऑपरेशन इन्सर्ट अपडेट डिलीट होतील पण कनेक्शन इस्टॅब्लिश होणं गरजेचं आहे. जार फाईल नाही याच्याकडे सध्या तरी आता. हा इथे दिलेले डाउनलोड द लेटेस्ट व्हर्जन ऑफ JDBC जार दिलेलं आहे इथे. थांबा, इथे चालवतो ना आपण, इथून डाउनलोड केलेलं आहे. थांबा, काय राहतंय का बघा. आपल्याकडे काय आहे बरोबर. फाईलचं नाव आहे क्लास डॉट फॉरनेम org postgresql ड्रायव्हर्स, ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन. त्याच्यानंतर आपण केलं जेडीबीसी बरोबर आहे. ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन JDBC कोलन PostgreSQL कोलन // लोकलहोस्ट 5432 स्लॅश आपल्या डेटाबेसचं नाव डबल कोट कॉमा पोस्टग्रेस युजर आहे आणि कॉमा पासवर्ड दिस. हा, सगळं तर बरोबर आहे. इवन काय एक्सेप्शन आला तर इथं एक्सेप्शन ई पण आपण प्रिंट केलेलं आहे. एक्सेप्शन तर नाही येते, मग कनेक्शन का होत नाही. इथे तर बरोबर आहे सगळं. हे बघा, हा प्रॉब्लेम येतो कधी कधी. कनेक्शन का होत नाही याचा आपल्याला शोधण्यासाठी आता वे काही माहित नाही. सपोज मी याला कमेंट करतो 1 मिनिटासाठी. स्टॉप करू, परत रन करूया. हे बघ, लक्षात आले आता. हे लिहायची गरज नाही. मी MySQL ला पण मला मे बी आला असेल, पण ह्याची गरज नाही. ठीक आहे, झालं आपलं कनेक्शन इस्टॅब्लिश. उलट सोपं आहे ते. क्लास डॉट फॉरनेम लिहायची गरज नाही कारण ते लायब्ररीमध्ये ऑटो इनबिल्ट होऊन जातं. फाईन. तो आता आपण जावा पोस्टग्रेला कनेक्ट झालेला आहे. ड्रायव्हर मॅनेजर गेट कनेक्शन. फक्त चेंज कुठे झालं आपला JDBC MySQLच्या ठिकाणी PostgreSQL पोर्ट चेंज झाला. युजर नेम आणि डेटाबेसचं नाव चेंज झालं. बाकी कुठे चेंज होत नाही. म्हणून कॉन्सेप्ट प्रोसेस समजणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही ड्रायव्हिंग शिकत असाल, त्यांनी ड्रायव्हिंग तुम्हाला मारुती कारमध्ये शिकवली आणि तुम्ही म्हणाल माझ्याकडे तर मर्सिडीज आहे, मी कसं चालवेल? तसं नसतं. गाडी गाडी आहे ना, चालवायला शिकायचं. हे फक्त एक कनेक्टर आहेत, कनेक्ट करून देणार. जो डेटाबेस, त्याची जार फाईल, त्याचं थिंग्स वेग. सिंपल. एवढं लक्षात आलं? समजलं केवढं? हो. हो सर. बस. आता आपल्याला क्वेरी एक्झिक्यूट करायची. तर क्वेरी एक्झिक्यूट करायचं असेल, तर जसं मी तुम्हाला काल बोललो होतो, की आपल्याला जर नॉर्मल सिलेक्टची क्वेरी करायची असेल, तर आपल्याला काय लागतो? स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट. ओके. इथे एक क्वेरी लिहून घ्यायची, जी क्वेरी पाहिजे ती. सिलेक्टची क्वेरी असते नॉर्मली. सिलेक्टच्या क्वेरीलाच आपल्याला काय लागतं? स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट लागतो. त्याला डिफाईन करायचा st जो पण त्याचा ऑब्जेक्ट असेल, s इज इक्वल टू न्यू, इथे कनेक्शनचा ऑब्जेक्ट डॉट क्रिएट स्टेटमेंट काहीतरी एक आहे, त्याच्यामध्ये ही क्वेरी पास करायची. आणि तुमचा जो सिलेक्टचा आहे तो नेहमी तुम्हाला एक रिझल्ट सेट रिटर्न करून देतो. ओके. आणि इथे क्वेरीला आपल्याला काय करावं लागतं? एक्झिक्यूट क्वेरी करावं लागतं. EXECUTE एक्झिक्यूट क्वेरी QUERY. कारण सिलेक्टमध्ये खूप सारे रेकॉर्ड सिलेक्ट होतात म्हणून तो एक रिझल्ट सेट आपल्याला देत असतो. तो RS मध्ये स्टोअर करायचा. मग हे RS डॉट गेट स्ट्रिंग केल्यानंतर तुम्हाला जो डेटा पाहिजे आपल्याला तो गेट करता येतो. हे बघा, काल जे केलं होतं तेच सिंपल. एक स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट आणि एक रिझल्ट सेटचा ऑब्जेक्ट लागेल इथे. येस, बरोबर. हे झालं. इथे ड्रायव्हर नंतर आपल्याला एक क्वेरी लिहावं लागेल. क्वेरी आपल्या डेटाबेसच्या नुसार क्वेरी लिहायची आहे. इथे आपण काय लिहिलं होतं? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. आता आपल्याकडे आहे कॉन्टॅक्ट टेबल.
चेंज काहीच नाही, फक्त एवढंच चेंज आहे. सिलेक्ट स्टार फॉर्म काय करणार आपण, CONTACT कॉन्टॅक्ट. स्टेटमेंटला एक्झिक्यूट केलं, इथे एक्झिक्यूट केलेलं रिझल्ट सेटमध्ये सगळा डेटा भेटला. इथे जाऊन आपण काय करतो, व्हाईल WHILE व्हाईल RS डॉट नेक्स्ट, जोपर्यंत रिझल्ट सेटमध्ये डेटा भेटतोय तोपर्यंत. इथे आलो आपण. ओके, इथे काय करणार आहे, जो डेटा पाहिजे आपल्याला तो प्रिंट करू शकतो. SYSO RS डॉट गेट स्ट्रिंग करणार आहे. इथे तुम्हाला की लिहायची. आपल्या PostgreSQL मध्ये काय काय रेकॉर्ड आहे, नेम आहे, मोबाईल नंबर आहे, एज आहे, सिटी आहे. मग आता इथे मी काय करतो, नेम करतो, NAME नेम. ओके, नंतर मी इथे कॉन्कॅट करतो, प्लस डबल स्पेस प्लस स्पेस स्पेस बरं, आणि इथे काय करणार आहे, MOB मोबाईल. बस हो गया, करो रन इसको. हे आपले नेम आणि मोबाईल नंबर. ओके, उद्या जाऊन तुम्ही ओरॅकल करा किंवा मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल करा, तुम्हाला फक्त त्याची जार फाईल टाकायची इथे आणि इथे चेंज होणार आहे, बाकी कुठे चेंज होत नाही. समजलंय? हो सर. ओके, तो डेटाबेसचं कन्फ्युजन काढून टाका, त्याच्यात काही विषय नाही. आपण पाहिजे आपल्याला जो डेटाबेस होतो आपण त्याला कनेक्ट करू शकतो. ठीक आहे, मेन प्रोसेस महत्वाची पाहिजे, की जार फाईल कशी ऍड केली. जार फाईल आपण प्रोजेक्टला राईट क्लिक केलं, इथे बिल्ड पाथ आहे, कॉन्फिगर बिल्ड पाथ वर जायचं, ही विंडो ओपन होईल अशी. मे बी तुम्ही इथे पण असू शकतात. इथे जाऊन आपली लायब्ररी सिलेक्ट करायची, त्याच्यामध्ये क्लास पाथ आणि इथे ऍड एक्सटर्नल जार्स. ज्या ठिकाणी तुम्ही ती फाईल ठेवलेली आहे तिथून ती उचलायची, अप्लाय अँड क्लोज, दॅट्स ऑल. मग हे एक लाईन आहे, ही लाईन लक्षात ठेवायची, बाकी द कॉमन, सिंपल. हे बघा, आता ना मी जास्त काही चेंज करत नाही. जे आता हे रिझल्ट शीट कधी लागतं आपल्याला, जेव्हा आपल्याला सिलेक्ट क्वेरी करायची. बाकी इन्सर्ट अपडेट डिलीट जी पण गोष्ट असेल त्या ठिकाणी आपण काय करतो, प्रिपेअर स्टेटमेंट वापरतो, आणि तिथे एक्झिक्यूट क्वेरी नाही होत, तिथे काय होतं, एक्झिक्यूट अपडेट होतं. बघा आता, बघा हे आपलं काय आहे, माय कनेक्शन, प्रिपेअर स्टेटमेंट, डिलीट फ्रॉम. आता मी काय करतो, इथे कॉन्टॅक्ट CONTACT वेअर ID इज इक्वल टू, सपोज ID काय आपल्याकडे, हा ID 5 नंबरचा रेकॉर्ड मला डिलीट करायचा. इथे मी काय करेल, प्रिपेअर स्टेटमेंट, एक्झिक्यूट अपडेट झालं, क्वेरी फायर झालं तर एक 0 पेक्षा एक काउंट 1 असतो नेहमी त्याचा काउंट. ग्रेटर दॅन 0 असेल तर रेकॉर्ड डिलीटेड किंवा एरर आपण मेसेज असं दिलं. पण हे कुठलं कनेक्शन आहे आता सध्या तरी, MySQLचं. मग ते MySQLचं काढून आपल्याला कुठलं कनेक्शन लिहायचं, PostgreSQLचं. लायब्ररी आपण ऑलरेडी टाकून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे त्याला काही टेन्शन नाही. आता कॉन्टॅक्ट टेबल मधला ज्याचा ID 5 आहे तो रेकॉर्ड इथून डिलीट होऊन जाईल. नाही, थांबा, काहीतरी राहिलंय. नो सुटेबल ड्रायव्हर फॉर दिस. वरती इम्पोर्ट चुकीचं झालंय का आपल्याकडून, कनेक्शन्स वगैरे बघून घ्या. ओके, 2 मिनिटं थांबा.
ओके. डेटाबेसचा रिझल्ट आला बघितलं का तुम्ही तेवढं? कुठपर्यंत होते तुम्ही? आपलं कनेक्शन इस्टॅब्लिश झालं एवढं बघितलं का? हॅलो? हो सर. हो हो. हां. ते काय होतं ते हॉटस्पॉट मोबाईल खूप हिट झाल्यामुळे तो ऑटो बंद करून टाकतो. ठीक आहे. पण ठीक आहे. तर याने आता आपलं कनेक्शन इस्टॅब्लिश झालं. या सगळ्या गोष्टी इथे येऊन गेल्या. आता डिलीट अपडेटसाठी आपल्याला स्टेटमेंटच्या आधी प्रिपेअर स्टेटमेंट लिहावं लागतं. ठीक आहे. आणि प्रिपेअर स्टेटमेंट आता आपण इथे लिहिणार आहे. हे बघा. JDBC डिलीट्स वगैरे सगळं. आता याच्यात सगळ्या क्रेडेन्शियल तर बरोबर टाकल्या आहे. डिलीटची क्वेरी पण लिहिली आहे. बघू याला रन करून. तर स्क्रीन हँग पडली तुमची. काय राहिलं होतं? स्क्रीन दिसत नाही आता. हो दिसते. हां, प्रेझेंट केलंय मी. ओके. हा काय एरर देतो आपल्याला ड्रायव्हर नॉट सुटेबल. ओके, फाईन. हेच ड्रायव्हर्स कॉपी करू आपण इकडून. कनेक्शन ड्रायव्हर मॅनेजर एडिट कनेक्शन ड्रायव्हर ओके. JDBC डिलीट तिथेच आहे ना? ठीक आहे. तर हे एवढं काढून ते ड्रायव्हर्स टाकून घ्यायचे. ठीक आहे. रन करायला चेक करू आपण डिलीट होतंय का आयडी 5 नंबरचं. नाही. ठीक आहे, याला राहू दे ॲज इट इज चला. जसं होतं तसं. हे बघा, हे होतं आपलं MySQLचं जिथे आपण डिलीट केलेलं. पण आता JDBCचं बघतोय आपण. म्हणून मी इथे काय करतो नवीन क्लास फाईल बनवतो. न्यू क्लास फाईल. कुठलाही प्रोग्राम करायच्या आधी कनेक्शन इस्टॅब्लिश होतंय की नाही हे चेक करायचं. तरच पुढे करायचं. नाहीतर ते कळणार नाही. पोस्ट स्क्रीन दिसत नाही सर. नाही दिसत आहे. प्रेझेंट तर केली ना मी. परत करतो थांब. चेक करून घ्या एकदा. दिसतंय का? हो. बरं. पोस्टग्रे मी डिलीट करतो. DELET. ओके. इथे आलो. इथपर्यंत गेलो. ठीक आहे. पोस्टग्रेचं कनेक्शन वगैरे आपण क्रिएट केलंय. सो इथे मी कनेक्शनचा ऑब्जेक्ट घेतो. ओके. आधी कनेक्शन इस्टॅब्लिश होतंय की नाही ते चेक करून घ्यायचं. कनेक्शनचा ऑब्जेक्ट नंतर आपण ट्राय कॅच ब्लॉक करणार आहे इथून. ओके. हा ट्राय कॅच एवढं कॉपी केलं मी. इथे आलो. मला मधलं काहीच क्वेरी वगैरे सध्या तरी नकोय. इथपर्यंत पाहिजे. कनेक्शन इस्टॅब्लिश होतं की नाही? रन केलं मी इथे. टेस्ट चेक करून घ्या. ड्रायव्हर ओके आहे. फाईन. आता आपल्याला अदर दॅन सिलेक्टची क्वेरी करायची असेल तर आपल्याकडे काय ऑब्जेक्ट आहे प्रिपेअर स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट बनवा. स्टेटमेंट हा फक्त सिलेक्टसाठी आहे. बाकी सगळं इन्सर्ट अपडेट डिलीटसाठी. आता मी ते प्रिपेअर स्टेटमेंट लिहितो आणि ते क्वेरी लिहिणार आहे डिलीट आणि त्याला एक्झिक्यूट करणार आहे. प्लीज. डिलीटची क्वेरी लिहिली इथे. डिलीट फ्रॉम आपल्या टेबलचं नाव काय? CONTACT कॉन्टॅक्ट वेअर आयडी इज इक्वल टू 5. ओके. आता बघा मी फक्त एवढंच लिहितो. ही क्वेरीची पण काही गरज नाहीये. ओके. बस. एवढं जरी लिहिलं तुम्ही तरी तुमचं काम होऊन जाणार. ओके. चलो मी याला आता रन करतो. आता फक्त रन केल्यावर ना आपल्याला काही कळणार नाही रन झालं आहे की नाही. म्हणून आपल्याला ह्या 2 लाईनी लिहाव्या लागतात. तुमचे ते लाईन वाढतील मग तुम्हाला वाटेल खूप लेंदी कोड आहे. हा जो पार्ट आहे, जर क्वेरी एक्झिक्यूट झाली तर हा एक 1 रिटर्न करतो किंवा ग्रेटर दॅन 0 एक आन्सर येतं. मग तो याच्यासाठी डिलीट झालाय की नाही ते चेक करण्यासाठी. ठीक आहे. लिहून घेऊ आपण. ॲक्चुअली एवढं जरी केलं तरी एक्झिक्यूट होऊन जातं. आपण आता इंटिजर r घेऊन टाकू. काय प्रॉब्लेम. म्हणजे लगेच कळेल डिलीट झालंय की नाही. हे बघा डिलीट सक्सेस आलं. आता PostgreSQL मध्ये ज्याचा आयडी 5 होता तो डिलीट केला. आता मी जर परत याला एक्झिक्यूट केलं तर तो डिलीट झालेला असेल. लक्षात आलंय? ठीक आहे.
तर ह्या वेने आपण काय करू शकतो, आपल्या डेटाबेसला कनेक्ट करू शकतो. आणि मी परत तुम्हाला अपडेट डिलीटचं लगेच सांगत नाही, कारण ते परत कन्फ्यूज होईल. पण आज तुम्ही चला माझं एक काम होईल, सगळ्यांचंच काम झालं ॲक्चुअली. पण मला एवढं माहीत होतं, की फक्त ड्रायव्हर शोधायचा आहे आणि तो ड्रायव्हर शोधला, की ते काम होऊन जाईल. तर मेनली आज कुठल्या डेटाबेसला आपण कनेक्ट केलंय? PostgreSQL सोबत कनेक्शन एस्टॅब्लिश केलंय. ओके. तो PostgreSQLला कनेक्ट करायचा असेल, तर आपल्याला सगळ्यात अगोदर Googleला जाणं आहे. Googleला गेल्यानंतर इथे Googleला जा, JDBC PostgreSQL डाउनलोड्स. तुम्हाला ही पण लिंक मी पाठवून देतो. ठीक आहे. इथे जाऊन तुम्ही काय करणार आहे, ती जार फाइल्स डाउनलोड करायची. ती एका लोकेशनला असेल तुमच्या डाउनलोडला याला त्याला त्याला. ठीक आहे. तुमचं प्रोजेक्ट ओपन करणार आहे तुम्ही. राइट क्लिक करून ॲड एक्सटर्नल जार फाइल्स, लायब्ररी, ॲड एक्सटर्नल जार्स. कॉन्फिगर बिल्ड पाथ मधून लायब्ररीज मध्ये जायचं ॲड एक्सटर्नल जार्स, अप्लाय अँड क्लोज. तुम्हाला इथे रेफरन्स लायब्ररीचा एक सिंक क्रिएट होईल. त्याच्यामध्ये तुमचे ड्रायव्हर्स असतील. करेक्ट? सिंपलचा क्लास फाइल क्रिएट करायचा, एक कनेक्शनचा ऑब्जेक्ट इथे एस्टॅब्लिश करून घ्या. त्याच्यानंतर कनेक्शन ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन. इथे तुमचे कॉन्फिगरेशन चेंज होतील, लक्षात घ्या. हा पार्ट सेम, हा पार्ट सेम, हा पार्ट सेम, सगळं सेम. इथे फक्त तुमच्या डेटाबेसचं नाव, युजर्स जे आहे Postgres राहणार आहे आणि इथे तुमचं पासवर्ड. बस. बाकी तुमच्याकडे जो टेबल आहे तो ती क्वेरी करा. अपडेट, डिलीट, इन्सर्टची असेल तर डायरेक्टली प्रिपेअर स्टेटमेंट. ओके. आणि एक्झिक्यूट अपडेट. पण जर तुमच्याकडे सिलेक्ट वगैरेची जर असेल, त्या केसमध्ये तुम्हाला स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट आणि तो एक रिझल्ट सेट पण रीड करतो. आणि त्या रिझल्ट सेट मधले जे व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला ते गेट स्ट्रिंग करावं लागेल. इथे स्ट्रिंग व्हॅल्यू आहे म्हणून गेट स्ट्रिंग. जर इंटिजर असते तर गेट आयएनटी केलं असतं. बघा आता मी अजून एक सांगतो. इथे इंटिजर आपण काय घेतलेली का? नाही. ते इंटिजर काही घेतलंच नाहीये. पण आयडी जर बघितलं तर तो इंटिजर आहे. तर तुम्ही इथे काय करणार आहे? rs डॉट गेट आयएनटी करणार. ओके. गेट आयएनटी. अरे प्लस डबल कोट प्लस इथे करायला आपला rs. इथे गेट आयएनटी ऑफ 0. इंडेक्स पोझिशन 0th इंडेक्सचा. मग आपल्याला हा आयडी पण रिटर्न करायला लागतं. बघा. रन ॲज दिस. नाही थांबा. कॉलमचं नाव चुकलेलं दिसतंय. आउट ऑफ बाउंड इंडेक्स रेंज 0. 1 पास करायचं. दिस. ठीक आहे. 0 नाही 1 पासून असतं. मला वाटतं 0 इंडेक्सिंग पोझिशन. ठीक आहे. हा इंटिजर पार्ट होता म्हणून. जर फ्लोट असेल तर गेट फ्लोट, डबल असेल तर गेट डबल आणि स्ट्रिंग असेल तर गेट स्ट्रिंग. ओके. बस याने म्हणजे तुम्ही काय करू शकता, सगळा कोड तुम्ही ॲज इट इज फेच करू शकता. सिंपल पार्ट आहे. स्क्रीनशॉट छोटे करतो याला आणि ह्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला देऊन टाकतो. आता तुमच्याकडे डेटाबेस आहे रेडी. तुमच्याकडे Eclipseचा सेटअप आहे. तुम्हाला मी ड्रायव्हरची लिंक पण दिलेली आहे.